सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। विद्यार्थ्यांनो, मी संतोष सर्वदे, आपण पाहत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची कॅप राउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही काल होणे अपेक्षित होते 14/8/2026 रोजी, मात्र रात्री उशिरा 11 ते 12 वाजल्यानंतर ही सीट अलॉटमेंट जाहीर झालेली आहे। म्हणजे 15 तारखे रोजी ही सीट अलॉटमेंट जाहीर झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जी आपणास सीट अलॉटमेंट जाहीर झाली आहे ती इन्स्टिट्यूट वाईज आणि आपल्या लॉगिनमधून कशी चेक करायची। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्या PC किंवा लॅपटॉपचे ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा CET सेल। CET सेल सर्च केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। इथे आपण क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगवरती क्लिक केल्यानंतर आपण DSYचा जो काही डॅशबोर्ड आहे त्यावरती येऊन जाईल। त्यावरती आल्यानंतर आपण या ठिकाणी बघायचं आहे प्रोविजनल अलॉटमेंटवरती क्लिक केल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटवर आपण क्लिक करायचं आहे। तर इथे कॅप राउंड 2 चा ऑप्शन आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरलेला होता त्या विद्यार्थ्याने 5 ते 7 कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म भरले होते। त्या विद्यार्थ्यास राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झाली होती। आता आपण बघूया की त्या विद्यार्थ्यास त्या 5 ते 7 कॉलेजमध्ये सीट मिळाली आहे का। विद्यार्थ्यांनो, आपण कितीही कॉलेज भरला असाल तर आपण जेव्हा ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आपली अलॉटमेंट बघत असतो तेव्हा आपण भरलेला ऑप्शन फॉर्म आपल्या समोर ठेवायचा आहे आणि आपण टाकलेल्या कॉलेजमध्ये ही PDF ओपन करून बघायची आहे। तर इथे मी सांगली जिल्ह्यामधील पण कॉलेज टाकले होते। इथे मी सांगली क्लिक करतो। तर इथे मी सांगलीमध्ये वालचंद KE सोसायटीचे RIT कॉलेज, अण्णासाहेब डांगे आणि शेतकरी वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट कॉलेज इथे टाकले होते। आपण वालचंदमध्ये बघायचं आहे। मी इथे PDF ओपन करतो। अशा प्रकारे आपण PDF ओपन होणार आहे। PDF ओपन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी मी फॉर्म भरलेला होता बेटरमेंटसाठी। तर बघूया आपण त्याला इथे बेटरमेंट झालेली आहे का। विद्यार्थ्यांनो, सर्व ट्रेडची इथे PDF होणार आहे। आपण फक्त जो ट्रेडसाठी बेटरमेंट केले होते आपला ट्रेड सिलेक्ट करायचे आहे आणि असे प्रत्येक कॉलेजमधून बघायचे आहे। तर इथे आपण बघायचं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग येतं का। तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जर इथे जागा असतील तरच येणार आहे, अन्यथा येणार नाही। तर इथे अजून तर काय आलेले नाही आहे। आपण परत खाली ॲरो हे करायचं आहे। इथे काय मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी दिसत नाही आहे। मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर इथे 71.54ला STमध्ये क्लोज झालेलं आहे। म्हणजे इथे तर काय विद्यार्थ्याचे नाव आलेले नाही। इथे आपण हे क्लोज करायचं आहे। क्लोज केल्यानंतर आपण इथे ही जी काय PDF आहे ते आपण क्लोज करायची आहे। परत आपण इथे आल्यानंतर इथे आपण सांगलीमध्ये त्याचं नाव आलेलं नाही आहे। अशाच प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण जे कॉलेज टाकले होते त्या सर्व कॉलेजची लिस्ट, आता समजा आपण कोल्हापूरमधील कॉलेज टाकला असाल पुण्यामधील, तर इथे पुणे सर्च करायचं आहे आणि इथे जे जे आहेत त्या कॉलेजमध्येची PDF क्लिक करायची आहे। इथे कॅप राउंड 2 वरती क्लिक करून आणि क्लिक केल्यानंतर इथे आपणास दिसून जाईल की त्या कॉलेजमध्ये आपणास सीट मिळाली आहे की नाही। तर अशा प्रकारे आपण चेक करा। मी आणखी एक कॉलेज इथे तुम्हाला ओपन करून दाखवतो, अण्णासाहेब डांगे। तर डांगे कॉलेज हे आष्ट्यामधील एक नामवंत फेमस कॉलेज आहे। तर इथे आपण आपला ट्रेड बघायचा आहे। आपला ट्रेड कोणता होता, कोणताही आपला ट्रेड असेल। आता मी इथे एक ट्रेड बघतो। तर त्या विद्यार्थ्याचं मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी ऑप्शन फॉर्म भरला होता। तर त्याचे आपण इथे नाव आले का बघूया। तर इथे आपण खाली ओढल्यानंतर आपणास तो इथे ट्रेड दिसणार आहे। इथे खाली आपण बघायचं आहे। इथे ज्या ब्रांचेसमध्ये आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग भरला आहे, बेटरमेंट केले आहे
त्या सर्व ब्रँचेस इथे आपण बघायच्या आहेत. मी ते खाली तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथे आपण बघायचं आहे की 76%ला तर विद्यार्थी मित्रांनो या पीरियडमध्ये त्या विद्यार्थ्याचे नाव आले आहे आणि त्या विद्यार्थ्याचे आपणास नाव सांगू शकत नाही, पण त्याला इथे सीट ही मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो हे इन्स्टिट्यूट वाईज जी काय लिस्ट आहे ती बघायची आहे. आणि आता आपण बघूया की कॉलेज लॉग इनमधून कशी लिस्ट बघायची आहे. कॉलेज लॉग इनमधून लिस्ट बघण्याकरता आपण PDF डाउनलोड करून घ्यायची आहे आणि PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथे दिसून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा आपणास या ठिकाणी जर कॅप राऊंड 1मध्ये सीट मिळाली असेल तर आणि जर आपण बेटरमेंट केला असाल तर आपणास कॅप राऊंड 2चा इथे सीट अलॉटमेंट दिसणार नाही. आपणास कॅप राऊंड 1चं सीट अलॉटमेंट दिसेल. इथे मी अलॉटमेंट कॅप प्रिंट 1 म्हणतो. या विद्यार्थ्याला जे कॉलेज मिळाले होते ह्याला बेटरमेंट झाले नसल्यामुळे इथे त्याचा जुनं कॉलेज म्हणजे कॅप राऊंड 1ची सीट दिसत आहे. जर आपले बेटरमेंट झाले असेल तर इथे कॅप राऊंड 2 मध्ये आपण आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि आपली बर्थ डेट टाकून आपली PDF ओपन करून बघायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ही सर्व माहिती बघायची आहे. इन्स्टिट्यूट वाईज आणि आपल्या लॉगिनमधून कशी आपली सीट अलॉटमेंट चेक करायची आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.